नमस्कार 24 टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत निक आणि रितेश. तुमच्या दोघांचा पहिले तर खूप खूप अभिनंदन. 9 लाख हार याच्या आधी पण आपण बघितले तुमचे सॉंग्स लई आहेत. हा किती स्पेशल आहे पहिलं तर ते सांगा. हा खूप जवळचा गाणं आहे आमच्या, कारण हे 5 मार्चला रिलीज होते आणि परत एकदा आमची जोडी तुम्हाला बघायला दिसते, जसं नखरेवालीमध्ये तुम्ही बघितली. सो या वर्षी आम्ही घेऊन आलोय 9 लाख हार. आणि कॉन्सेप्ट खूप वेगळी आहे, कारण अल्बम इंडस्ट्रीमध्ये जेवढी पण गाणी झाली त्यामध्ये ही युनिक कॉन्सेप्ट असणार आहे आमची. कारण तुम्ही गाणं पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल की केवढी युनिक कॉन्सेप्ट आहे ही. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट या गाण्याची एवढीच की हे 12 तासामध्ये आम्ही शूट केलेलं गाणं आहे आणि खूप मेहनत घेतली आहे. आयुषनी कोरिओग्राफी आणि डायरेक्शन केलंय, म्हणून खूप वेगळं आणि स्पेशल हे गाणं आमच्यासाठी. स्पेशल म्हणजे जेव्हा हे दादानी 4 दिवसात गाणं लिहिलंय, मेन तर ही बात आहे. आणि आम्हाला सांगितलं, खूप गाणी होती त्याच्याकडे की कुठलं करायचं, पण आम्हाला 9 लाख हार हे खूप असं वाटलं की आपलं गाणं आहे, की ह्याच्यावर पब्लिक नाचणार, पब्लिकला खूप आवडेल. आणि नखरेवाली सारखं नाही, थोडं वेस्टर्न टाईप मध्ये केलं आम्ही, प्रयत्न केलाय. तसंच तुम्हाला आवडेल सगळ्यांना बघायला. आणि आमची जोडी परत आली आहे, परत हिट होणार. येस, आयुषचा पहिला हा गाणा आहे. कसे म्हणजे तुमचं त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं होतं? नाचगोबायापासून म्हणजे आमचं बॉन्डिंग होतं, आयुषचं आणि माझं. पण मला कधी असं वाटलं नव्हतं की यार तो कोरिओग्राफर तो आहे, तो कोरिओग्राफी करतो, पण मला डायरेक्शनचं माहीत नव्हतं त्याचं की तो डायरेक्ट करेल की नाही. पण समोरून त्यांनी एकदा विचारलं, कारण प्रशांत दादाला खरंच खूप आता त्याचा बिझी शेड्यूल चालू आहे, म्हणून त्यांनी समोरून विचारलं की यार मी करू का. आणि मग मला असं वाटलं की आयुष करतोय तर खूप चांगलाच करेल. पण एक मनामध्ये होतंच की खरंच होईल का, चांगलं होईल का, कारण आपल्याकडे 1 दिवसाचाच आपला जो प्लॅन आहे की 1 दिवसातच आपल्याला शूट करायचं 12 तासामध्ये, ते होईल का असं होतं. पण त्यांनी मध्ये आम्हाला खूप शिकवलं, म्हणजे की काय काय करायचं आपल्याला काम, आणि आम्ही खूप शिकतो त्याच्यापासून. इंडिया पण इंडिया जिंकलेली आहे या ठिकाणी. इंडिया जिंकली आहे, तर इंडिया जिंकल्या, आमचं गाणं हिट करा. आता इंडिया फायनलला तुम्ही मॅच बघायला, तर आता आमचं गाणं सुद्धा पहा. आणि जसं फायनल इंडिया जिंकेल तेव्हा आमच्या गाण्यावरती नक्की नाचा. गाणं म्हणजे आम्ही बघितलं, व्हिज्युअल स्लाइस खूप चांगला आहे. कुठे शूट झालं? या गाण्याचं शूट आपलं बदलापूर रोडला SS स्टुडिओ नाही रे, काय एनडी नाही, आयुष किधर शूट किधर हुआ? HCT ला आमचं हे गाणं शूट झालं. आणि मी पहिलं सुद्धा तिथे गाणं केलेलं, म्हणजे आयुष्यात माझं गाणं होतं नाचगोबाया, आणि तिकडेच हे गाणं शूट झालंय. सो आमच्या मनामध्ये हे पण होतं, कारण त्याचा सेट पण तिकडे होता नाचगोबायाचा, तर आम्हाला ते दाखवायचं नव्हतं, म्हणून आम्ही थोडासा कट मध्ये शूट घेतलंय, कारण तिकडे ऑलरेडी आम्ही वाटत नाही, पण गाण्यात वाटत नाही, असं वाटत नाही. नॉर्मली आपण गाण्यामध्ये बघतो की एक गाण्यामध्ये एक हिरो असतो, त्याच्यामध्ये तुम्ही चौघे दिसताय, तर ह्याच्या मागे म्हणजे काय डायरेक्टरने हे विचार केला? डायरेक्टरने नाही, मला असं वाटतं प्रेक्षकांनीच तो विचार करून ठेवलाय. कारण त्यांना एक आपलं असतं ना की यार ह्या मुलाची आणि ह्या मुलीची जोडी खूप भारी असते, आणि ते लोक बोलत असतात यार तुमची जोडी आम्हाला पाहिजे, तुमची जोडी आम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये पाहिजे, या गाण्यामध्ये पाहिजे. तर आमचं वेगळं आहे, आमच्या दोघांची जोडी लोकांना पाहिजे असते. निक रितेश सारखे कमेंटमध्ये असतात की यार या दोघांचं गाणं येऊ द्या, ह्या दोघांचं गाणं येऊ द्या, म्हणून आम्ही हर 5 मार्चला आणि म्हणजे आता 2026 मध्ये पण एक गाणं येईलच आमच्या दोघांचं. सो या वर्षी आलेलं आहे, आणि आमची जोडी लोकांनीच हिट केली, एवढं प्रेम देतात. सो म्हणून आम्ही म्हणून याही वर्षी आम्ही घेऊन आलो त्यांच्यासाठी एक 9 लाख हार हे गाणं. आणि जसं नखरेवालीला प्रेम दिलं तुम्ही, तसंच 9 लाख हारला सुद्धा प्रेम द्या. उद्या तुझा वाढदिवस आहे. येस, आणि 15 12 मार्च. 12 तुझा आहे. काय वाढदिवसाला काय स्पेशल काय ठेवलं? स्पेशल तर माझ्यासाठी प्रशांत दादा, म्हणजे आमच्या दोघांसाठी 12 मार्चला ह्याचा असतो, 5 मार्चला माझा असतो, म्हणून एकाच दिवशी आमच्या दोघांना बर्थडे गिफ्ट देऊन टाकतो एका गाण्यामध्ये घेऊन. सो हे आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि बाकी तर काय एन्जॉय वगैरे चालूच आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.